सोनपाड्यात स्वस्त धान्य दुकानाच्या कारभारावर ग्रामस्थांचा संताप। युनिटप्रमाणे धान्य वाटप होत नसल्याचा आरोप। महिन्यात केवळ 2 ते 3 दिवस, तेही 2 तास दुकान सुरू। महिला बचत गटाला दुकान देण्याची मागणी। नवापूर तालुक्यातील सोनपाडा येथील स्वस्त धान्य दुकानाच्या कारभारावर ग्रामस्थ व लाभार्थ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। शासनाच्या नियमानुसार युनिटप्रमाणे धान्य मिळत नसल्याने तसेच दुकान नियमित सुरू राहत नसल्याने अनेक लाभार्थ्यांना धान्यापासून वंचित राहावे लागत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलाय। या प्रकरणी दिनांक 16 जुलै रोजी तहसीलदार व जिल्हाधिकारी यांच्याकडे लेखी तक्रार करण्यात आली। त्यानंतर पुरवठा विभागाच्या पथकाने दिनांक 6 ऑगस्ट रोजी सोनपाडा येथे प्रत्यक्ष चौकशी केली। ग्रामस्थांनी दिलेल्या तक्रारीनुसार सोनपाडा येथील स्वस्त धान्य दुकानावर दुकानाचे नाव, चालकाचे नाव, दक्षता समितीचा फलक, उपलब्ध धान्याचा प्रकार व साठा, वाटप व शिल्लक साठा, सीधा वाटपासाठी वर्गवारीनुसार देय धान्याची माहिती, धान्याचे दर आदी आवश्यक माहितीचे फलक व्यवस्थित लावले नसल्याची तक्रार करण्यात आली। तसेच तक्रार नोंदवही देखील उपलब्ध नसल्याचा आरोप करण्यात आलाय। महिन्यात 2-3 दिवसच दुकान सुरू असल्याचा आरोप। ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार स्वस्त धान्य दुकान महिन्यातून केवळ 2 किंवा 3 दिवस आणि तेही साधारण 2 तासच सुरू राहत असल्याने धान्य घेण्यासाठी लाभार्थ्यांची मोठी गर्दी होते। त्यामुळे महिला, वृद्ध व इतर लाभार्थ्यांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागते। काही लाभार्थ्यांना वेळेत धान्य मिळत नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलाय। शासनाकडून गोरगरीब व गरजू नागरिकांना अन्नधान्याचा लाभ मिळावा यासाठी सार्वजनिक वितरण व्यवस्थेच्या माध्यमातून स्वस्त धान्य उपलब्ध करून दिले जाते। मात्र दुकान नियमित सुरू राहत नसेल आणि पात्र लाभार्थ्यांना त्यांच्या हक्काचे धान्य मिळत नसेल तर या व्यवस्थेचा नेमका लाभ कोणाला मिळतो असा सवाल सोनपाडा ग्रामस्थांकडून उपस्थित करण्यात आलाय। महिला बचत गटाला दुकान देण्याची मागणी। या पार्श्वभूमीवर सोनपाडा ग्रामस्थांनी सदर स्वस्त धान्य दुकानाच्या कारभाराची सखोल चौकशी करून नियमांचे उल्लंघन आढळल्यास संबंधित दुकानदाराविरुद्ध कारवाई करावी आणि दुकानाचा परवाना रद्द करून गावातील महिला बचत गटाला स्वस्त धान्य दुकान चालविण्याची संधी द्यावी अशी मागणी केली आहे। दिनांक 6 ऑगस्ट रोजी पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी चौकशी केली असता ग्रामस्थ व लाभार्थ्यांनी आपली बाजू मांडत संबंधित दुकानाबाबत तक्रार अर्जही सादर केल्याचे सांगण्यात आले। स्वस्त धान्य दुकान रद्द करून महिला बचत गटाला दुकान देण्यात यावे अशी मागणी यावेळी करण्यात आली। दरम्यान स्वस्त धान्य दुकानाच्या चालक वार्ताबाई वसावे यांच्याकडे ग्रामस्थांच्या आरोपाबाबत विचारणा करण्यात आली असता त्यांनी याबाबत बोलण्यास नकार दिलाय। आता पुरवठा विभागाच्या चौकशीत नेमके काय निष्पन्न होते, दुकानाच्या कारभारात नियमभंग आढळतो का, संबंधितांवर कोणती कारवाई केली जाते आणि ग्रामस्थांची महिला बचत गटाला दुकान देण्याची मागणी प्रशासन मान्य करते का, याकडे सोनपाडा ग्रामस्थांचे लक्ष लागले। आमच्या गावात आहे ना धान्य वगैरे भेटत नाही। 8 लोकांचं याच्यावर 4 लोकांचं भेटतं। आम्ही त्या साहेबांना बोलवलं, ते साहेबांचं पण रिस्पॉन्स आम्हाला भेटलं नाही आणि साहेबांना सांगितलं हिला वार्ता सोडणार आहे तर ॲप्लिकेशन लिहून घ्या। तर साहेब पळाले। 2-3 वेळा आम्ही खेचून त्यांना खुर्चीवर बसवलं, पण ते आहे ना ते पळापळ करायला लागले आणि आम्हाला रिस्पॉन्सच भेटला नाही, त्यांचा अजिबात नाही भेटला। जो आमचा आम्ही जे म्हणत होतो ते नाही लिहिलं त्यांनी आणि त्यांच्या मनाने ती वार्ता सांगत होती, त्याच्याने आम्ही त्रास करतो। आम्हाला वेळोवेळी आम्हाला धान्याचं दुकानात त्रास करावा लागतो। वेळोवेळ देत नाही, ती एकाच दिवसात देते आणि प्रत्येक महिन्याला हाच त्रास आहे या सोनपाड्या गावात। आम्हाला दुसऱ्याला ठेवायचं आहे। भले त्या साहेबांचा रिस्पॉन्स आम्हाला नाही मिळाला तरी आम्हाला आहे ना बदलून टाकायचे, आम्हाला दुसरं पाहिजे। मी सोनपाडा गावाचे रहिवासी आहे। आमच्या गावामध्ये इतका गंभीर विषय आहे, 3-4 महिने झाले लोकांना तांदूळ भेटत नाही। इतका गंभीर विषय आहे की आम्ही पुढं पण सांगितलं आहे। ते आता पुरवठा ते आपले साहेब मतलब आले होते, त्यांना पण सांगितलं होते, पण त्यांच्याकडून पण पॉझिटिव्ह रिस्पॉन्स नाही भेटला आहे आमच्याकडे। तर सरकारने काहीतरी या गावासाठी करावं काहीतरी, इतकं आमचं म्हणणं आहे। विकास वडवी, तापी परिसर न्यूज, नवापूर।